म्हणून 9 दिवस उपास धरून भगर किती खाल्ली, साबुदाणा किती खाल्ला, भेंडर किती खाल्ले. एक जण तर बाई म्हणली देवीला भेंड्या जमतात. म्हणलं मेंढी आहे का देवी का शेळी? देवी कशा भेंड्या खाईन? काय म्हणत्याल, काही मेळ नाही. हे आता सगळ्यात जास्त आपल्या बायका आजारी पडणार दसरा झाल्यावर, हिंदूच्या बायका. हेमोग्लोबिन कमी होणार, पोटाची भूक मंदावणार, कोणाची वाढणार, ॲसिडिटी कमी अधिक होणार, बीपी लो हाय होणार अण्णा, आणि मग ह्या हॉस्पिटलला भरती होणार आणि घरच्या लोकांचा घाम काढणार. म्हणून उपास धरा असं मी एकाही पुराणात ऐकलेलं नाही. कारण तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून मानत असाल. दिलीपराव अण्णा तुम्ही मानताल, साहेब तुम्ही मानताल, पोकर्णा साहेब, साधू मंडळी मानेल, तुम्ही मानताल, बापसाहेब तुम्ही मानताल, संभाजीराव. पण परमार्थातला माणूस मला कॉलर धरून विचारीन, बाळ्या कशाच्या आधारावर बोलायला? उपास फक्त 29 सांगितले, 24 एकादशा आणि 5 परवान्या, आणि एक उपास सांगितला अर्ध सोमवार, एक टाइम जेवायचा. नवरात्रीतले उपास धरून शरीरा आणि उपासानं जर जगदंबा प्रसन्न झाली असती, तिनं काही दिलं असतं तर मी येडा आहे का तुमच्या भोवताल कीर्तन करायला? मी बी रानात बसून पाला खाल्ला असता ना, मला तिनं सोन्याची घागर दिली असती. असं काही नाही महाराज. माझ्या माऊल्यांनो, असं करण्यापेक्षा एखाद्या गरीबाच्या मुलीला घरी बोलवा, गरीबाच्या मुलीला घरी बोलवा, तिला नवे वस्त्र करा, तिचे पाय धुवा, तिला हळद कुंकू द्या, तिच्या हातात सुडा भरा, ती जसे कपडे घालीत असेल, चिमुकली असेल, फ्रॉक असेल, तिला ते आहेर करा, तिचं दर्शन घ्या. इथली जगदंबा तुमच्यावर प्रसन्न होईल. तुम्ही असं करीत नाहीत आणि उपासानं जगदंबा प्रसन्न होईल. कशी होईल माय? तू पहाटपासून पांडुरंगाला मंजुळा वाहली, महादेवाला पाणी घालायली, जगदंबेला लाल फुलं वाहली, पप्याच्या बापाला उपाशी ठेवली. असं कोण सांगितले तुला? हे असे नाटकं केल्यावर देव प्रसन्न होत नसतोय. अजून सांगतो, विटेवरची जगदंबा तुमच्यावर किती कृपाळू आहे, किती कृपाळू आहे. पुढे ऐका. अधिक मासामध्ये पोखरणा साहेब पंगत झाली आपल्या महाराष्ट्रात, त्याच्यापैकी मराठवाड्यात इतकं अन्नदान आहे. म्हणून आजही माझ्या जन्मापासून, मला 42 आता 83, माझा 83चा जन्म आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशीचा. मला इतके वर्ष झाले, अजून एवढी हानी महाराष्ट्रात आपल्या मराठवाड्यावर आलेलीच नाही. याची एकमेव ताकद आहे आपल्या मराठवाड्यामध्ये संतांची भूमी आणि अन्नदान फार मोठे. दुसरी ताकद सांगू तुम्हाला? पत्रिकेवर फोटो पाहिला मी मोतीराम महाराजांचा. महाराज या मराठवाड्यातल्या साधूचं काम करण्यासाठी पंढरपुरातला मालक येत होता. पंढरपुरातला मालक येत होता. पंढरपुरातला. काय ताकद असेल या लोकांची. उदरशोळ झालता एकदा, बाथरूम बंद होत नव्हती आणि सतत सतत कंबर धुवून धुवून जखमा झालत्या, जखमा झालत्या, जखमा. आता पाणी लागलं की त्रास होऊ लागला. म्हणून पोखरणा साहेब, हंबर्डे अण्णा, दिलीपराव, त्रास होऊ लागला. पंढरपुरातल्या मालकाने मऊसा असा कपडा आणला आणि महाराजांना बाथरूम झाली की कपड्याने कंबर पुसायची. हातात धरला, कोण आहे म्हणून. येत नव्हतं पुढं. कोण आहे? जगाचा पाप होता, जगाचा पाप. महाराज विश्वाचा मालक कंबर पुसण्यासाठी सद्गुरू मोतीराम महाराजांचे येत होते. ते मोतीराम महाराज या प्रांतातले. काय ताकद आहे राजे. राज राजेश्वर शास्त्री लोटांगण घालत होते रंगनाथ गुरुजीच्या पायावर. राज राजेश्वर शास्त्री कोणाला म्हणतात? बुटा सगट लोटांगण घातलं. काशील यज्ञ चालू होता, यज्ञ. आणि यज्ञामध्ये पात्रातलं तूप संपलं. शेवटची पूर्णाहुती देत असते. महात्म्या लोकांना माहिती आहे, त्या पूर्णाहुतीला वेळ नसतो. बंध नारळाचा खोबळा असतो. मला घातले ना तुम्ही, अर्ध्याचे घातले. बंध नारळ असतं, त्याचं वरचं टोक. आता त्या दिवशी तुमचे हार, संभाजीराव तुमचे हे हार, आता असे हे हार खाल्ल्यावर गिरगावकरांना वारी करायला पाहिजे. पोखरणा साहेब हे हार खाल्ल्यावर भजन करायला पाहिजे. हे हार खाऊन जर चुकीचं काम केलं तर यम इतका हानीन, इतकी जागा पण ठोचा नाही लाल करायची. हो, कारण हे फुलाचे हार नाहीत ना, आहे का नाही? हो.
हे माझ्या लहानपणी एखादी बाई बाळंतीण झाली की तिला खारका खोबऱ्याचं औषध करीत होते, त्याला औषध म्हणत होते. लेकराईन खाऊनी काय डब्यात औषध आहे असंच म्हणत होते ना, लेकराईन जाऊत नाही डब्याकडं म्हणून. आणि आता हे आम्हाला खालाय, त्याच्यामुळे आम्ही हे खाल्ल्यावर भजन करायला पाहिजे, चुका नाही करायला पाहिजे. विठाला विठाला. पात्रातलं तूप संपलं पोखरणा साहेब. होत्या कलावा कारभारी आमचे लोक मंत्रविद्येतले लोक असते. स्वदेशदा पूर्णावती हो मिद्यो खलास विजायते पूर्णावती पूर्णमुच्यते सर्वां वैशान्नरो तृप्तावसा भजायते न सर्वां विद्या सर्वकलाया यत् परिपूर्णे तुंग्रता सुदेवेद्यः अग्निनारायणो समर्पिता स्वाहा. हे सर्व देवतेला असतं, विसरलेले पण देवता, आणि त्याच्यात तूप भरायलाच नाही. काय करा, गुरुजी तिथं हजर होते आणि गुरुजीनं यज्ञकुंडाची एक इटकर उपशिली. बापू इटकर उपशिली. केवढाले शास्त्री असतील तिथं, देवबाप्पा काय पंडित असतील, काय भूदेव असतील. आणि असं सुक्त गायल्याबरोबर 2 किलो इटकरीचं तूप तयार होते, लोणी तयार होते. लोणी पोखरणा साहेब ते तयार करणारा साधू मराठवाड्यातला आहे, रंगनाथ गुरुजी परभणीकर महाराज. या मराठवाड्यामध्ये पंढरपुरातल्या मालकांनी संतांच्या घरी पाणी भरलंय, काम केलंय आपल्याकडे. देव ज्या साधूकडे काम करत होता ते साधू आपल्या मराठवाड्यात आहेत. इतक्या पवित्र प्रांतातले आपण माणसं आहेत, आणि इतक्या प्रांतातल्या पवित्र तुम्ही मावल्यात, तुम्ही चुका करायच्या नाही. विठाला अधिक मासाचा प्रेड होता, वेळ होता. आपण ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतो, मलमास म्हणतो. या अधिक मासामध्ये पांडवांनी एक पंगत दिली. वेळेत सोडतो, त्रास देणार नाही बरं कोणाला. एवढी मोठी माणसं जेवायचेत, हो एवढी माणसं जेवायचेत, त्याच्यामुळे त्रास नाही. निसर्गाची कृपा आज बरी आहे आपल्याकडे. आणि मग 56 देशाला पत्रिका पाठविल्या. राजे महाराजे योगी जपी तपी सिद्ध अनुरागी महात्म्यांना पत्रिका पाठविल्या. आणि हस्तिनापूरला दिलीपराव सगळी महाराज लोक निघाले, राजे महाराजे आपोआपल्या वाहनात निघाले. आणि एक पत्रिका विसरली, ती पंढरपुरातल्या मालकाची. विसरली नव्हती. पत्रिका वाटायचं काम अर्जुनाकडे होतं आंबर्ड्यांना. अर्जुनानं विचार केला, मोठ्या माणसांना पत्रिका जर महिन्यानं आधी दिली तर त्यांच्या नंतर आलेल्या पत्रिकावर दुसऱ्या पत्रिका चढत्यात आणि आपली खाली जाती. म्हणून जवळजवळ कार्यक्रम आला की त्यांना सावध करायचं, म्हणजे ते येत असतात. अर्जुनाच्या लक्षात आलं, देवाला काय कमी पत्रिका जात असतील का, म्हणून आपण पत्रिका वेळेत देऊ. आणि कामाचा व्याप होता, त्या व्यापामुळे अर्जुनाकडनं पत्रिका विसरली. आता पंगत किती मोठी असेल ती, पांडवाच्या घरची पंगत म्हणल्यावर ते काय, ते 2-3 किलो गव्हाचं सत्यनारायण थोडंच असेल. तोंड पाहून आमंत्रण, मोठी पंगत. आणि पहाटेच्या प्रहरी सकाळी स्नान आटपलं, सकाळचा नित्यनेम. एक लक्षात ठेवा, एकाही माणसानं नेम मोडायचा नाही, काही ना काही नेम करायचा. एक जण म्हणला, महाराज तुम्ही शेतीच्या कामाला प्राधान्य देता. मी खरंच प्राधान्य देतो. गहू जर भिजवायचा असेल, ऊस भिजवायचा असेल, कापूस भिजवायचा असेल, आणि गावात पांडुरंगन भगवान शिवशंकर आले असतील तरी दर्शनाला जाऊ नका, आधी कापूस भिजवा. कापूस भिजवणं हे पांडुरंगाचं दर्शन आहे. गव्हाला पाणी देणं हे भगवान शिवशंकराचं दर्शन आहे. ऊसाला पाणी देणं हे पांडुरंगाचं आणि शिवशंकराचं दर्शन आहे. हे शेतीत काढलेलं उत्पन्न महाराष्ट्राच्या मातीतले माणसं ते मोती खातात. याच्या पलीकडचा दुसरा परमार्थ कोणता आहे? कामामध्ये काम काही म्हणा राम राम. मी तर जो तरुण काम न करता खातो त्याच्यासारखा हरामखोर कोणीच नाही, त्याच्यासारखा भडवा कोण नाही. कारण आपल्याला जर 8 रुपयाचं खाल लागत असेल तर दिवसात 8 पटीनं कमवायचं असते. एक ठराविक वयात बरं का, ठराविक वयात. आणि 1 रुपयाचं न कमवता मायबापाचं 8 रुपयाचं खात असेल तो घराला तर बोज आहे, पण भारत देशाला सुद्धा महाराज तो घातक आहे. आपल्याकडे व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं जास्त घातक आहेत. आणि तुमच्या वाट्याला जास्त आळशीच येतात. हे आळशीत तुमच्या गाड्या जास्त थांबिते. ज्याला बायका कदरल्यात का तेच तुम्हाला काच खाली करायला लावते. द्या काहीतरी, द्या काहीतरी. बरं मोरे सर नाही दिलं त्याला तर त्याच्या लाऊडस्पीकरची लाईन जात नाही.
आता पोखरणा साहेब पहिल्यासारखे राहिलेत नाही, हांबर्डे अण्णा पहिल्यासारखे नाहीत, दिलीपराव तसे नाहीत, बापसाहेब तसे नाहीत. कसे झालेत? शेपटी आल्यात का त्याला? आता कुठं मूर्खाच्या नादी लागावा, यायच्या लाईटच जात नाहीत. तुमच्या वाट्याला हे जास्त म्हाताऱ्याची. चला असू द्या. योग असा आला, गडबड किती जरी असली, शेती जरी असेल, त्या ज्ञानेश्वरीची एकच ओळी पाठ कर आणि उसाला पाणी देताना एक ओळी म्हण. तुकोबारायचा एखादाच अभंग पाठ कर, नामदेवरायचा कर, तुकोबारायचा कर, नाथबाबाचा कर, सावता बाबाचा कर, एखादा अभंग म्हणी जाय ना. काय जिबेल गंडल आलं का तुया? फार अभ्यास असेल तर एखादा श्लोक पाठ कर. बरं नाहीच काही पाठ झालं तर रामकृष्ण हरी म्हणायला काय हरकत आहे? इतकं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी इतकं म्हणायला काय हरकत? हा नियम करायचा. नियम अर्जुनाचा नियम होता. अर्जुनाच्या नियमाकरता पंढरपुरातला मालक अर्जुनाची एकदा बायको झालता. काम्ये कवनी सुभद्रा आठवली से मनी. काम्यक नावाच्या वनात अर्जुन एकटाय आणि ज्या वनाला असा दोष होता पोखरणा साहेब, त्या वनात 90 वर्षाचा जरी गेला तरी बायको आठवत होती, कारण त्या जागेचा दोष होता ना. प्रभू रामचंद्रासारखी, लक्ष्मणासारखी, भरत शत्रुघ्नासारखे भाऊ जन्माला येणे शिल्लक आहे. पण लक्ष्मणाच्या सुद्धा अंतकरणात मोरे साहेब एके दिवशी पाप आल तर रामाविषयी का सुंद आणि उपशंद जिथं मारले का त्या जागेवर लक्ष्मणाच्या पण मनात आलतो, बायको सोडून दिली, मी भाऊजाईचे कपडे धुवालो. जागेची ताकद असते, जागेची. आणि म्हणून त्या काम जागेची ताकद. आता बंगला तुम्ही एक बांधला, बोर किती घेता तुम्ही? एका बोरचं पाणी एकाच पाईपनं वरच्या टाकीत गेलं आणि वरच्या टाकीतून एका पाईपनं खाली आलं. जितक्या रूम असतील तितक्या रूम, जिथं बेसिंग असेल तिथं पाणी गेलं. आंघोळ करतात त्याला काय म्हणतात? बाथरूम. तिथं गेलेत. दीर्घशंकेला जातात त्याला काय म्हणतात? टॉयलेट. लघुशंका दीर्घशंकेला जातात त्याला टॉयलेट. त्याच्यामध्ये एक पाण्याची तुट्टी गेली. स्वयंपाकघरामध्ये भाऊसाहेब तिथं एक तुट्टी आली, बापसाहेब मालक. आणि आंघोळीपाशी एक गेली. आता देवपूजेला पाणी कोण्या तुटीचं घेता? बाथरूम मधल्या, टॉयलेट मधल्या, भांडे घासतात तिथल्या? नाही. स्वयंपाकघराच्या बेसिंगला जिथं पाणी आले का त्या तुटीचं तुम्ही देवपूजेला पाणी घेता. पाणी किती बोरचं आलंय? एकाच. कोण्या पाईप वाटा आलंय? एकाच. किती मोटारीचं आलंय? एकाच. आणि मग तिथलं का घेत नाहीत? जाग्याचा दोष आहे. मग एखादी जागा अशी असती की त्या जागेमुळे तो दूषितपणा होतोय. अहो तुम्ही पवित्र पाणी नालीत टाकलं की ते पुन्हा त्यानं पाय भरले की आपण पाय धुतो की नाही? जागाची ताकद आहे ना. पोखरणा साहेब त्या वनाची ताकद होती, वनाची. विठाला विठाला अण्णा तुम्हाला निवडून आल्यावर लोक हार घालतात. बरं पोखरणा साहेब, अण्णा, दिलीपराव निवडून आल्यावर आम्हाला रोज हार असतात म्हणून आमच्या लोकांना तुम्हाला फक्त आशीर्वाद द्यायचे, आम्ही नाही फॉर्म भरायचे. आम्हाला लोक मग हार नाहीत घालीत, मग शिव्या देतात. विठाला आमच्या पण काही लोकांना, आमच्या पुतण्या म्हणला मला सरपंच व्हायचं. चांगलं गात होता, परिसरात बऱ्यापैकी त्याचं नाव होतं. आणि ते सरपंच उभा राहायला, सरपंच फॉर्म सदस्य म्हणून मेंबर असतो ना त्याला उभा राहायला. 3.5 एकर जमीन इकली, 5-6 गायी इकल्या, 7-8 म्हशी इकल्या. आणि आता नाशिकला गटू उचली ते. म्हणलं आता कसं गार लागायला तुला, लय नाद लागला होता आहे का नाही? म्हणलं कशाला, अरे तू भजनच करणं. हे नुसते राजे आहेत, आम्ही महाराजे आहेत. हा देशाचा कोणता जरी मंत्री आला तर या लोकांना पुढे वाकावं लागेल. हे महामंत्री आहेत, नुसते मंत्री नाहीत, महामंत्री आहेत. ताकद आहे महाराज संप्रदायाची, किती मोठी ताकद आहे. विठाला विठाला काय सांगू लागलो? आमंत्रण द्यावा. आमंत्रण, जागेची ताकद, जाग्याचा महिमा. मग अर्जुनाला वासना उत्पन्न झाली, सुभद्रा पाहिजे. देव सुभद्राच झाला, अर्जुनाचा काम तृप्त केला.
अर्जुनाची साधना गोड होती. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर सुद्धा पावडे कृष्ण कृष्ण म्हणायचा. अर्जुन मारुती होते कृष्ण कृष्ण म्हणायचा देव बाप्पा अर्जुन. म्हणून कोपे तरी निवांत साहे, ऋषे तरी बुझावीत जाय, नवल पिसे लागले पाय. पार्थाचे देवा, पिस म्हणजे येड. देव अर्जुनासाठी पोखरणा साहेब पिसा झालता, येडा झालता, येडा. अण्णा अर्जुनाची भक्ती तशी होती, भक्ती तशी होती. हे अर्जुन सकाळचा नित्यने आटपतात. नित्यने आटपितात आटपितात पत्रिका दिसली. सुवर्ण अक्षरात लिहिलेली पत्रिका होती. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा. विटेवरची आई किती कृपाळू याच्यावर शेवटचा पुरावा सांगतो आणि पूर्णविराम. सर्वांगाला घाम आलाय, पहाटेची वेळ आहे, थंड वातावरण आहे, घाम आलाय. धर्माकडे आले, सांगितलं दादा मालकाची पत्रिका इसरली, विटेवरच्या मालकाची. धर्मानं सांगितलं अर्जुना हे तुझ्याकडे काम होतं बाळा, आता या वेळेला पत्रिका मी कशी देणार, काय सुप्रूत करणार. अर्जुनानं सांगितलं दादा मी तुम्हाला सांगितलं नसतं धर्मराज, पण माझे मणिपुष्पक, मणिदंत, मणिप्रिया आणि मणिदंत नावाचे 4 घोडे होते अर्जुनाकडं. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्चे घडी, तो उचिष्टेकारी धर्मा घरी, देखिला ओ माये चक्रभुज स्वभावी, वारुते वागवी. अर्जुनाची अभंगावर निवृत्तीदादांचा अभंग आहे, याच्यावर कधी मोबाईलवर ऐका, तुम्हाला कळेल घोडे कोणते होते. ही घोडी अर्जुनाकडे 11 सेकंदात तिथपर्यंत जात होते. दिल्ली ते गुजरात साहेब, दिल्ली ते गुजरात इतकं अंतर 11 सेकंदात तिथपर्यंत जात होत्या. मला नाव माहित नाही, माफी असावी. विनय, वा वा नावात गोड आहे, माझी महापौर. 11 सेकंदात तिथपर्यंत जात होते. पण घोडे द्वारकेत होते, काही निमित्ताने गेलते. अर्जुनाची ती सासरवाडी. माणसं चालता चालता वाट वाकडी करून सासरवाडीला जातात. आमचा एक मित्र सासरवाडीत मसडी आल्यावर तिथंच राहत होता बोकेवानी. म्हणलं निघ ना, म्हणला सासरवाडीतली मसडी आली, उन्हाळा दिवस आहे, दही लयच आवडतं. म्हणलं मसडच घेऊन डोसक्यावर इकडं. काही काही ठिकाणी मर्यादित गेलं पाहिजे. लोणचासारख्या वापरल्या पाहिजे काही गोष्टी. वरणा इतक्या आणि भाता इतक्या नाही, चवीपुरत्या वापरायच्या. आपलं वजन राहत. अर्जुन होते ते अर्जुन. नेले तुम्ही, आणून तुम्ही घाला. देव जरी असेल लवचिकता नव्हती. महाराज ओरिजिनल सेवा करणाऱ्याकडे बापू लवचिकतात नसती, ते त्यांच्या वजनातच राहतात, वजनात महिमेत राहतात. मात्र तुमच्या सेवेत कुठं लीक झालं मग मात्र पुढचे हानते. इतकं मात्र लक्षात ठेवा, सेवेत लीकपणा नसला पाहिजे. आणि मला वाटते फुटका दुरण जेवताना पण कामाचा नसतो. चपाती येऊस तरच वरण गळून जाते, आहे की नाही बापू साहेब. कोरडीच चपाती खावा लागते. फुटके तुमच्या क्षेत्रात तर फुटके जवळ जाऊच नका. तुम्ही कढीपत्त्यावानी उचलून फेकीचा, राग आला तरी हरकत नाही, पण हे फुटके तुम्हाला बेजार करतात बरं का. आणि तुम्ही उगं नंतर म्हणतात त्या गावाने मला मतदान केलंच नाही, त्या गावाला दोष देऊ नको, तुझ्या संघच्या फुटक्याने तुला मानलं नाही म्हणून. संघचे काही काही फुटके असतात का राजकीय लोकांना घातक असतात. मला काय राजकारणात पडायचं नाही. मी जरी ते दिवशी म्हणलं होतं ना, तुम्हाला चेतिण्यासाठी म्हणलं होतं. हो, यायला वाटलं असेल खरंच हे पडतं का नाही, मुळीत नाही. मला इतका गंध लागला. या या लाख रुपयावाले या, विठाला विठाला. एक्काला सोडणार नाही कपिलेश्वराचे पैसे, एक्काला. विठाला विठाला विठाला. हो, आई एक अकरा आहे. तुमचं जशाल तसं पाकिट ठुलंय पोखरणं साहेब. आता दिपाळी झाली की आम्हाला बांधकामाचं भूमिपूजन करायचं गाईच्या. हो, विडाला विडाला विडाला. म्हणून धर्मराजा कसे नेऊ बरं ते पत्रिका, कशी नेऊ. भीमदादाला बोलून घेतलं. भीमाच्या कंठात ताकद आहे. हे जे दूरध्वनी आहे काय, फोन फोन
अमेरिकेतला माणूस भारतात बोलतो, जपानचा माणूस भारतात बोलतो, भारतातला अमेरिकेत जपानमध्ये, महाराष्ट्रातला अमक्या राज्यात तमक्या राज्यातून इथं बोलतो. ही भीमाच्या कंठातली ताकद आहे, स्वरयंत्रातली ताकद आहे भीमाच्या. महाराज संजय नावाचा एक व्यक्ती होऊन गेला, त्याच्यावर व्यासांची कृपा होती. पोकर्ण साहेब व्यासन, व्यास कृपा दीपकू संजय झाला. घरी बसल्या बसल्या अंबरडे अण्णा ज्याला डोळे नाहीत त्याला कुरुक्षेत्रावर किती मेले ते दाखवित होता विनयजी. म्हणून हे दूरदर्शन आहे ना तुमचा टीव्ही, याचा शोध लागला. आणि मोबाईल आहे ना मोबाईल, भीमाच्या कंठात ताकद होती. दिल्लीतून हाक मारली की द्वारकेत जात होती गुजरातला, दुसऱ्याला जातच नव्हती, एकट्याला जात होती. नेते मोठ्या माणसाच्या जवळची ती मुख्यमंत्र्याच्या. हो, मला काय मागायचं नाही, मला किती आहे मी मोगा त्या दिवशी भागवतात सांगितलंय. मंडळी एक हे 2 लेकरं, आई वडील 90ला जात राहिले, आपला हौद भरलाय. पण परिसरात आता यो जे रस्ता वाचाय ना वरचा, अण्णा या बी रस्त्याकडे लक्ष ठेवा, सगळ्याला सांगायलो. हा हो, हे उद्या सगळ्यांनी तू रस्ता करा. मोरे सर संचेवी लागतेच बरं का, हुक घेऊन. हो, हुक घेऊन लागतेच संचेवी, सावध करायला. जाऊ द्या कोंबड कोणाचं ओरडू, सकाळ झाली समजा. कोणाचं ओरडू कोंबड, काय सकाळ झाली समजायचं, काय करायचं आपल्याला. कोणाचं ओरडू, पार झाली चला आंघोळीला. नाही 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 करीत नाहीत, करीत कसे करतील इतक्या रगील महाराजा पुढं. विठाला भीमदादाला आमंत्रित केलं. त्या अधिक मासाच्या पंगतीतल्या स्वयंपाकाचं काम भीमदादाकडे होतं. भीमदादासारखा आचारी कोणी झाला नाही. गुरुवर्य धारूरकर शास्त्री सांगायचे, चक्रांकित महाराजांनी सुद्धा सांगायचे, माधव महाराज मगर सांगायचे, जगन्नाथ अण्णा पवार विनोदात म्हणायचे, भीमानं केलेलं वरण उरलेलं वाळलेलं झाडाला टाकलं की झाड हिरू होत होतं. काय वरण स्वादिष्ट असेल. आपले वर्ण खाल्ल्या पौर्णिमेला निघलेलं लग्न आमोशाल घरी पोहोचत. नदी दिसली की टेम्पो थांबवतो, नदी दिसली की टेम्पो थांबवतो, नदी दिसली की वरण उडत राह, पाणी टाकीत राह, भुरकी हानीत राह, वराडान खात राह, पाणी दिसलं की टेम्पो थांबत राह. आपले वर्ण, आपले काही काही पंक्तीतले असे वर्ण आहेत. एक जण जेवून मंदिरात झोपलं, मंदिरात झोपलं, मंदिरातला दिवा इजला. म्हणले दिवा लावायचा कशाला, काड्याची पेटी नाही, काड्याची पेटी नाही. मी म्हणलं काड्याची पेटी पाहूच नको, याच्या तोंडावर दिवा धर. त्याने इतकी तरी खाल्ली होती वरणातली, वरणावरची तरी इतकी गरम वाफ आली, त्या वाफानच त्याच्या तोंडात दिवा लागला. वा, काय विचार करा, काय खात असतील. आणि यायला काय अभंग पाठवतील. तुम्हाला एक सांगू का, बापू एकही प्रमाण चुकीचं म्हणणार नाहीत. आणि वारकरी संप्रदायाचं प्रमाण पोखरणा साहेब पाठ करायला पूर्वजाचं पुण्य लागतंय. हो दिलीपराव अण्णा, पूर्वजांचं पुण्य लागतंय. आणि हे भंगिरी प्रमाण पाठ करायला पूर्वजाचा नालायकपणा लागतोय. हो, म्हणून कीर्तनात वारकरी संप्रदाय आपल्या बापाची जहागिरी नाही, ते ज्ञानोबराय तुकोबरायची जहागिरी आहे. इथं चुकीचे गाणे फाणे म्हणणारे कोणी जर पैसे देत असताल ना, तर तुमच्या घराला कुलूप लागणार आहे. विठाला विठाला लयच गाणे ऐका वाटते तर ठुईन तुझ्या वाड्यातल्या चौकात 20 दिवस तमाशा. तुझी बायको बी ऐकन. या परंपरेत तमाशा नका करू. अख्ख्या कुटुंबाचा तमाशा होईल एका दिवशी, अख्ख्या कुटुंबाचा. आले संप्रदाय मोठ्या कष्टानं सांभाळलेले संप्रदायाची आधारीव लोक आहेत. महाराज त्याला दगड मारले हो, झोळीत शेण टाकलं ज्ञानोबरायच्या, तुकोबरायला काठीन मारलं, नामदेवरायला संध्याकाळचं जेवायला नव्हतं. काय परिस्थिती असत्याल तरी पण संप्रदाय जिवंत ठेवला. आणि आम्ही आपलं काही तोंडाला येऊन ते बकायलो, लाज वाटायला पाहिजे आम्हाला. विठाला विठाला काय भीमानं सांगितलं पंगत किती वाजता बसायची, 12च्या नंतर. मी 11:30ला देवाला आमंत्रित करतो, तुम्ही काळजी करू नका. भीमानं सांगितल्याबरोबर अर्जुनाचा घाम संपला आणि बरोबर 11, सव्वा 11 वाजता स्वयंपाकाच्या पूर्ण फोडण्या झाल्या, सगळं झालं. आणि 11:30 वाजता भीमानं पुन्हा एकदा स्नान केलं. घाम आलेला होता, स्नान केलं. आणि भीम वाड्याच्या बाहेर आले
आणि हस्तिनापुरातून दिल्लीतून गुजरातकडे तोंड केलं म्हणजे द्वारकेकडे तोंड केलं. द्वारकाधीश जगदानंद कंद जगतपते कृष्ण परमात्मा आमच्याकडे अधिक मासानिमित्त आज जेवण आहे. त्या पंक्तीचं तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे. 12:30 12:15 वाजता पंगत बसणारे आपण यावे. आपला आवडता भीम. आवाज गेला तिकडं, आवाज गेला. देवाच्या अंगात पितांबर होता. भगवान बसलेले होते असे मोकळे घरचे घरी. आता कोणी अधिकारी एसपी का घरी ते शर्ट घाली तुका आणि ते शर्ट घातल्यावर झोपल्यावर त्या चांदण्या घुसत्या ना त्याच्या दंडात. ते स्टार असतेत नाही का नाही. घरीच साधा आता मी घरी गेलो की धोत्राची लुंगी बनेली राहतो. कोणी तसंच असते घरी. आता देव काय तसे पोशाख घालून असेल का. बसलेले आहेत. ऐकलं भीमदादा बोला प्रभू पत्रिका पाठवल्या का 56 देशाला ऋषीमुनी सगळ्यांना पत्रिका. माझी तुमची सरली मग ही सुरू द्या. देव देवी तुम्हाला एक सांगू का, देवासारखा गुंड आणि लक्ष्मीसारखी चंचल जगात कोण नाही. लक्ष्मी किती चंचल आहे. तुमच्या जवळच्या नोटाचा नंबर डायरीवर लिहून ठेवायचा. नोटावर नाव लिहायचं नाही. काही भंगिरायला आकलीत नाही. आता देशाची संपत्ती आहे ना ती. त्याच्या देशाच्या संपत्तीवर त्याचं नाव टाकतो. तुला बायको भेईन सुमळ्या आणि तो नाव नोटावर टाकतो. तुला लाज वाटायला पाहिजे. बेकार चोट कुठला हरामखोरा. नोटा काय नाव लिहिण्यासाठी असतात का. मूर्ख आहेत काही काही लोकांना. आकलीचे कांदे शिल्लक नाहीत. नोटावर नाव लिहितो काही काही मूर्खपणा आहे. त्या नोटेचा नंबर लिहून ठेवा इनजी सगळ्यांनी. मी पण लिहून ठेवील. इथं आपण जेवढे जातो का आपल्या दहाव्याच्या पिंडाला पण ती नोट येणार नाही. पोकर्णा साहेब इतकी लक्ष्मी चंचळ आहे. हो म्हणून तरुणांना सांगतो काम करत जा. 2 पैसे घरात आणा. जो तरुण काम करून 2 पैसे घरात आणतो मी त्याला साधूचा दर्जा देतो. त्याला महाराजांचा दर्जा देतो. विठाला विठाला. पोकर्णा साहेब लक्ष्मी. म्हणून प्रत्येक तरुणाला विनंती करील आपला संसार आपलं गाव आपला देश आपला परमार्थ मोठ्या आदरानं वारी करायची असेल एखादी पंगत करायची असेल तर पैसे लागतात. त्याच्यामुळे ते कष्टाने अण्णा तरुणांनी काम केलं पाहिजे. जो तरुण काम करतो का त्याच्या पाठीवर थाप टाकायची. तो वारकऱ्याच्या यादीतला आहे. तो महाराजांच्या यादीतला आहे. काम न करणारा महाराज सुद्धा कामाचा नाही. आहा जो कामच करीत नाही तो लोकाला उपदेश करीत असेल त्याचा उपदेश काय विनयजी पावणार आहे. ते स्वतः काम करीत नाही लोकाला कामाचं सांगतो. तुझी लायकी तरी काय बोलण्याची. आपल्या देशातली तरुण आपल्या राज्यातली तरुण कर्तबगार झाली पाहिजे. ती सक्षम झाली पाहिजे. त्यांनी काम केलं पाहिजे. त्यांचा संसार चालवला पाहिजे. त्यांनी असे करता काम करावं. लक्ष्मीला आश्रय देत जा. लक्ष्मी खसखशीचं पोत आहे. खसखशीच्या पोत्याला एक दाबनाचं छिद्र पण सहन होत नाही. मी सांगितलं होतं त्या दिवशी. लोह्यातून खसखस घेतली आणि बैलगाडीत टाकली. हमाल म्हणला साहेब माई 4 आणे द्या ना. हे पुढच्या बाजाराला देईन. हमाल लय हुशार होतं बापसाहेब. त्यानं मारलं दाबनाचा टोचा खसखशीच्या पोत्याला आणि लोह्याहून खसखस आली इथं सोनखेडला. घरी आल्यावर मालकानं सांगितलं आपलं पोतं खसखशीचं उचलून ठेव. ते म्हणला मालक काटाचे. त्याच्यात खसखसच नव्हती. सोनखेड पासून लोह्या पस्तोर पोकर्णा साहेब बॅटऱ्या लावल्या. रस्त्यानं खसखस दिसत नाही आणि पोत्यात थांबत नाही. अशी लक्ष्मी कवा जातीन कवा येते पत्ताच लागू देत नाही. त्याच्यामुळे लक्ष्मीशी हिशोबात राहिलं पाहिजे. आणि देवासारखा गुंड जगात कोण नाही. 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड रावण होता. या रावणाला आपटू ज्यानं दुपारी 2:18 मारले. मग जगातल्या 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं 2:18 आपटू हाणलंय तो किती नंबरचा गुंडा असेल. हा म्हणून त्याच्या बाबतीत विरोधात जाचत नाही. फार काय असलं तर हात जोडायचे. त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जग जेटी भावा एकासाठी खांदावा या पुल्या. आपल्या भक्ताचं काम करत असताना ऐकत असताना पैसे घेत नाही. कारण पैशाची मालकीनच त्याची पत्नी आहे ना. लक्ष्मी त्याची पत्नी आहे. आणि बायको जवळ पैसे कोणाला असते नवऱ्याला. एखादी लाखात येडपट असते ती नवऱ्याची चोरी 3 भावाला देते.
विठाला विठाला. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय समजायचं. नाही तर नवऱ्याचे पैसे चोरीत जा, त्याबद्दल काही दुमत नाही, मै चोरी तीन. पण आम्हाला एकदा गोशाळेपाशी जमीन कमी होती, अडचण आली तर दिले, पण मी विचारलं नाही कुठले आहेत म्हणून. विचारलं मग पुन्हा नाकात वारं घुसत आणि गपचेक घ्यायचे, कशाला ताण घ्यायचा आपल्याला, काही गरज आहे का त्याच्यावर. दिले तर दिले, संपला विषय. आपण जरी म्हणलं असतं म्हणली असती भावान दिलेत, काय ताण घ्यायचा. हो, आणि सगळ्याचे भाऊ पैशावले थोडीच असतात. तरी पण बायकाच्या नाकात ते ऊस तोडायला गेला तरी ती म्हणते माझ्या भावाला कमी समजायलात का. नाही, माझ्यापेक्षा तोच भाऊ मोठा आहे, चल दे. असं असतंच ते. बायकाला माहेर आवडतं ना, आवडतं, त्याच्यामुळे त्याच्या कशाला, आपलं फक्त घ्यायचं काम करायचं, आगाऊपणा नसलं पाहिजे. त्या जगाच्या मालकानं सांगितलं पत्रिका पाठवल्या, हो, मला नाही दिली, मग राहू द्या. भगवंताला राग कोण्या गोष्टीचा आला अन्न माहिती आहे का. दुःखात तुम्ही मला हाका मारल्या. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेला मला हाक मारली, मी आलो. द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटली त्यावेळेला मी आलो. काय प्रसंगी माझ्या माईंनो, माझ्या माईंनो. द्रौपदीची ज्यावेळेला गाठ सुटली त्यावेळेला महाभारतामध्ये 24 लोकांपैकी एक इतका हरामखोर होता, एवढा भडवा होता तो. त्याचं नाव होतं अण्णा इन्मक. इन्मक नाव होतं. आणि इन्मखाने सर्वात अगोदर द्रौपदीची चोळीची गाठ सुटलेली पाहिली. या देशातल्या पवित्र स्त्रीचं शरीर पाहायची ज्याला हव्यास आहे त्याला पुढचा जन्म बोकड्याचा भेटणार. बोकड्या कळतो का तुम्हाला, शेळीचं पोरग, त्याला पुढचा जन्म बोकड्याचा भेटत असतो. आणि बोकड्याला नालायक असतो, इतका नालायक बोकड्या, इतका नालायक बोकड्या, त्याला तिसऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही. आणि ह्यो नालायक बोकड्या ज्या देवाला आवडतो ते देव किती नालायक असेल याचा विचार करा ना तुम्ही. किती हरामखोर देव असेल त्या, आणि त्या देवाच्या पुढे वाकणारे त्याचे भक्त बी किती नालायक असतील याची जरा अक्कल ठेवली पाहिजे. विठाला विठाला. आपल्या संप्रदायात हत्या सांगितली नाही, हिंसाचार सांगितला नाही, दुराचार सांगितला नाही. महाराज जगदंबेचे काही काही भक्त पाहिले 9 दिवस उपास धरते. तू साबुदाणा खाय, भगर खाय, काजू खाय, बदाम खाय, खोबरं खाय, खारका खाय, आणि दसरा झाला की घोरपडी धरी तू. नाही, यायला देवीपाशी कापायला पाहिजे का नाही, यायला देवीपाशी कापायला पाहिजे. हराम खोरायला परमार्थाचं मात्र करून टाकतात भडवे झाले. विठाला विठाला. मग एवढ्या दुःखात तुम्ही मला हात मारता, मी त्यावेळेला येतो. अर्जुना, अरे तुला पत्नीची अपेक्षा झाली त्यावेळेला मी तुझी बायको झालो, तुझ्यासोबत काम केलं, तुझा काम तृप्त केलाय, काही वाटाव का नाही. अरे कौरव तुम्हाला मारित होते त्यावेळेला मी स्वतः पाठीशी घातला, आपण पुढारा झाला, मी तुला मागं घातलंय, मागं घातलंय, आणि मी पुढे झालो. अरे नाना प्रकारच्या लोकांचे बाण झेलीत होतो. याच्या पलीकडे काय सांगायचं भीमा, अर्जुना, नकुला, सहदेवा, काय सांगायचं रे धर्मा. अरे तुम्हाला राज्य भेटावं दिल्लीचं, याच्याकरता माझे 56 कोटी यादव दारू पिऊन मेले. द्वारकेचा राणा पांडवा घरी, तुमच्या घरचं पाणी भरलं रे. वाटेल त्या लोकांच्या शिव्या सराप खाल्ला, गांधारी सारखीनं शाप दिला. माझे सगळे लेकरं 56 कोटी यादव दारू पिऊन मेले, एक वज्र सोडून दिला. तर वारकऱ्यातले मोठी ताकद आहे बरं का, साधूत फार मोठी ताकद आहे. साधूचा वारकऱ्याचा इतकाच चिमूटभर प्रसाद खाल्ला देवाच्या पोरानं. वज्र नावाचा मुलगा होता, एकटाच वाचला, अण्णा एकटाच वाचला, सगळे मेले. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव नावाचे वारकरी. नित्य भगवंताचं भजन करत होते संभाजीराव. असे वारकऱ्यात फार मोठी. पंढरीचे वारकरी त्या अधिकारी मोक्षाचे, साधू लोकांची ताकद आहे. काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार, हरिभक्त थोर मंडळी. तुकोबाराय स्वतःवर निळोबाराय सांगतात किंवा काय वानवाता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. फार ताकद आहे. पोखरणा साहेब यांच्यातला एक संन्यासी प्रभू रामचंद्राच्या घरी आला आणि सूर्याला जेवायला बोलवायचं होतं. भगवान सूर्याने प्रकाश देवता, हे प्रकाश दिवा करा, ये खाली. ते म्हणला खाली आल्या उजेड कशाचा, ये खाली. अंगावरची नुसतं कपडा फेकला, काढोनी ढुंगाचे चिरगुट, भिरकाविले न भिदेख, ते चतुर्दश भास्करा परी लेख तेज कांती. 14 सूर्य इतका प्रकाश पडला यांच्या वस्त्राचा, आणि एकाच वेळेला अख्ख्या जगात उजळलं. इतकी साधूच्या वस्त्रात ताकद आहे, तर साधूत किती ताकद असेल. म्हणून साधूकडे बघत असताना दृष्टिकोन तसा ठेवला पाहिजे, पण साधूही तसा आचरणात असावा. असो, अरे मी माझ्या संसाराचं मात्र केलंय आणि तुम्ही मला पत्रिका विसरता. काही काही माणसं कशी असतात माहिती आहे का, पैसे असले की लोह्याला जाऊन साखर आणायची, आणि उधार असली की गावातल्या दुकानावर घ्यायची.
मग नेमकं गावातल्या दुकानदाराला कळलं आणि याचा जावाय आला ते दिवशी ते म्हणला आपली पण साखर संपली, पाच तू या जावायला किर्लोस्कर इंनाचा येईल काळाच्या. मग चूक आहे का नाही? असलं की बाहेर जायचं, कोकणातून नारळ आणतो, आणि जवळ नसलं की मग गावातल्याला. म्हणजे संकट आलं त्यावेळेला देवाकडं, आणि सुखात सगळ्याला बोलिलं देवाला नाही. भगवान म्हणले मी येत नाही. भगवंतानं सांगितलं धर्माला, दादा भगवान म्हणले येत नाही, सांग ना भीमा काहीतरी. भीम म्हणले सांगत काय नाही, आता एक उपाय करतो. हाकेसर शेवटी शेवटचा पुरावा, फक्त 10 मिनिटात. भीम भांडारगृहात गेले, शस्त्रगृहात, आणि तिथून एक गदा आणली. बापसाहेब गदा घेतली. गदा, ती गदा 3.5 क्विंटलाची होती असं काही लोकांचं मत होतं, पण पुराणाचं मत आहे तिचं वजनच करता येत नव्हतं, अशी गदा होती भीमाची. ती गदा घेतली, गरगर 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 गर आकाशात फिरली आणि उंच फेकली, आणि गदे खाली अंबरडे अण्णा भीम उभे राहिले. आणि देवाला सांगितलं, देवा आले जेवायला तर ठीक, नाही तर गदा डोक्यावर पडणार आणि भीम मरणार. भगवान म्हणले 10 वाऱ्या मरा ना, मला कशाला सांगायला. तुम्हाला कौरव मारित होते तर वाचीला कोणी दिलीप राव म्या, आणि आता मनानं मरण मागत असतील तर मी तरी काय करू तुम्हाला? मी काय करू? मी काय करणार? मी काय करणार त्याला? बरं म्हणले तुम्ही तुमच्या आकारानं. बसा बसा बसा. विठाला 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 विठाला. या इच्छुक इच्छुक आहेत ना ते पण. विठाला 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 विठाला. पोखरना साहेब माझं मेमरी कार्ड 400 GB आहे, म्हणून मी हे साधं वापरितोय. याच्यात कोणाचं 16 GB किती GBचं, हे 400 GB दिले देवानं, त्याच्यामुळे हे बारीकसं वापरायचं. आणि ह्या मोबाईलमध्ये घाण येत नाही बरं, याच्यात येत बी नाही, कोणतं बटन दाबा जातं नाही, तुमच्या मोबाईलचा भरोसाच नाही त्याच्यात काय येईल आणि काय कोणाला जाईन. म्हणून ते मोबाईल हाताळताना जरा हिशोबात वापरले पाहिजे. मला काय घ्यायला तर मी आहे, तुम्ही भागवताची ते दिवशी गठुडं दिले, त्याच्यात किती मोबाईल घेईन मी, आहे का नाही? पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू, त्याच्यामुळे नको आपल्याला आता याच्यावर मरायचं. विठाला विठाला विठाला. नाही आलते ते पण, त्याने पण बारीक साकडा बहाल केला ना आपल्याला. आपल्याला सभामंडप करायचा पोखरना साहेब. आणि एक त्या दिवशी बोलता बोलता राहिलो, अण्णा पोखरना साहेब नेते तुम्ही पण, तुमचं नाव घेत नाही, तुम्हाला नेतेच म्हणायचं इथून पुढं. हो हो, ते मुख्यमंत्र्याच्या जवळचे आहेत त्याच्यामुळे नेतेच म्हणायचं. दिलीपराव तुम्ही, विनयजी तुम्ही, ताईसाहेब तुम्ही तुम्ही, आपण सगळ्यांना सभामंडप केल्याशिवाय मरायचंच नाही. हो, वरच्या अगोदर जे गेलेत का त्याला सांगायचं आलोतगडे कपिलेश्वराचा सभामंडप करून. नाही नाही तसं नाही होणार बाप्पा, मारायचं काम तर त्याच्याच हातात आहे. विठाला विठाला. भीमानं गदावरी फेकली आणि देवाला सांगितलं देवा मी मरणार. भगवान म्हणले मरा. पण भीम म्हणलं देवा परिणाम सांगू का तुम्हाला? भीम मृत्यू पावल्या धर्म मरणार. हो म्हणले. अर्जुन मरणार. हो. नकुल आणि सहदेव आम्ही 5ही मरणार. भगवान म्हणले 5ही मरा. मी म्हणलं अवघडच काम झालं. आता माणसाय देखता गदा फेकली, अण्णा आता बाजूला सारखं होतं, लोक म्हणतील तुला ताकद नव्हती तर कशाला मत फेकलीस. अवघड होतं, तर 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 अंगाला घाम आला. पण महाराज ज्याच्या संसारात बायको सात्विक आहे का, ते जंगलात गेला तरी स्वर्गात आहे, जंगलात गेला तरी स्वर्गात आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको अवदासा भेटली त्याला बंगल्यात पण मसन वाट आहे. कर्कश संगती पुरावा बघा, पुरावा देवतल्या मालकांचा आहे ना पुरावा. म्हणून कोणती बाई नवऱ्याला शिव्या देते असे टकटक मी इशिक बायकाचे नाव घेईल पटपट. तुम्ही 4घी जणी उठा. तुम्ही देवीचा उपास नाही, अख्खी देवी जरी तुम्ही उकळून पिली तरी काय, तुम्ही 4घी जणी नवऱ्याला शिव्या देतात. ए उठ 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 उठ, उभी राह का, घाम पुसत नको, तूच तूच. ती मागच्या पण 3घी जणी एवढा पटकन मी नाव घेईन बर का. मरायची अटॅक येऊन एखादी, त्याला वाटलं खरंच कळतं का नाही याला. मागच्या पण 9-10 कळाल्यावर का त्याला वाटलं आपली बी वरात नाही कधी का नाही. आता पण एवढ्या बार माफ केले तुम्हाला जगदंबेच्या कृपेने, मला खरंच कळतंय. विठाला विठाला. बाईनं देवदेव करण्यापेक्षा नवऱ्याला देव मानायचं. मी या मताचा माणूस आहे. चला
हुशार पत्नी द्रौपदी ताई साहेब. आता एवढ्या मोठ्या लोकात बाईनं जाता येतं का पोकरना साहेब? नाही. मग तिसऱ्या मजल्यावर गोपूर म्हणतात त्याला, गोपुरावर होते. गोपुरातल्या खिडकीतून आपल्या मालकाची अवस्था पाहिली आणि चोपदाराला सांगितलं, सेवक जी आई साहेब, आमच्या मालकाला म्हण माझ्याकडे एक सेकंदभर माझ्याकडे बघा. आता भीमाला हात लावायची ताकद कोणात आहे? कारण भीमाचं शरीर दिलीपराव मारुतीरायाचा स्पर्श झाल्यामुळं अर्ध वज्राचं झालतं. मारुतीरायाचा स्पर्श झालता एका सरोवरावर. भीमानं असं चाचरून अंग चिटकिलं तर थोडं चिटकलं तितकंच वज्राचं झालतं. आणि मग भीमाच्या लक्षात आलं आपण लई चूक केली म्हणून. आता त्या भीमाला हात लावायची ताकद कोणात आहे कांना? पण शेवक गेला खुनीलं. काय रे, तुला वाटतं की मी मरणार भेटो? नाही मालक. आणि मग तिकडं बघितल्या भीमान पाहिलं तर तिसऱ्या मजल्यावर खिडकीत द्रौपदी होती. आता तिथून द्रौपदी काय बोलणार आहे? ती शहाणीबाई होती. तिनं फक्त कपाळावर हात टेकला नेते. तिच्या कपाळावर काय होतं? कुंकू. कुंकू. एका सेकंदात भीम जागा झाला. गदा खाली पडायला 1.5 मिनिटं शिल्लक होता. 1.5 मिनिटात गदा पडणार आहे आता. आणि भीमान सांगितलं, प्रभू जास्त ओरडू नका, कशाला ताण देऊ नका भीम दादा. आता गदा 1.5-2 मिनिटात पडणार आहे. तुम्ही मरणार आहेत. तुमचे बाकीचे 4 भाऊ मरणार आहेत. तुम्ही मरणार आहेत. पण परिणाम काय? परिणाम द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू पुसणार आहे. 4-5 सेकंद शिल्लक होते अण्णा. पोकरना साहेब लक्षात घेतलं, माझ्या द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू